गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यासह तिघांना अटक करण्यात आलेली आहे। त्या तिघांना आजच कोर्टात हजर केलं जाणार आहे। पोलीस स्टेशनमध्येच शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर त्यांनी गोळीबार केलेला होता। काल रात्रीचा हा सगळा प्रकार होता। काल रात्रीचा आहे। कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला। त्यावेळेसची सगळी दृश्य आहेत। हिलँड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या समोर पोलीस स्टेशनमध्येच हा प्रकार घडलेला आहे। अंबरनाथच्या द्वारली गावातील जमिनीच्या वादातून आमदार गायकवाड यांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघं जखमी झालेत। त्यांना उपचारासाठी ठाण्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मात्र या घटनेमुळे कल्याण शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। पीआई के ऑफिस में गोली चलाया गणपत गायकवाड़। क्यों चला? मैं अभी क्या हुआ अंदर का अपने को क्या मालूम, अपन बाहर थे। उसके बाद गणपत सेठ गोली चलाया और महेश गायकवाड़ के पास और राहुल सेठ के महेश गायकवाड़ को और राहुल भाई को किधर लगा? राहुल सेठ को इधर लगा, महेश गायकवाड़ को इधर और इधर 5 गोली लगाए। ज्यादा लगा क्या? ज्यादा लगा, 5 गोली लगाए। महेश गायकवाड़ आपने क्या किया? वहाँ से उठा के उनको लेके हम लोग हॉस्पिटल आए। ये हॉस्पिटल में एडमिट। हाँ एक दोघी मित्रासाठी आले होते। त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती। त्या दरम्यान अचानक आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केलाय। त्यामुळे 2 लोक जखमी आहेत। दरम्यान आपण 5 गोळ्या झाडल्या आहेत आणि त्याचा अजिबात पश्चाताप नाही अशी कबुली भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी झी 24 तासशी बोलताना दिली आहे। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोपही केलेत। ऐकूया। पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली। माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्ती कब्जा घेतला आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचा राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होते। आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेनी गुन्हेगार आज बनवलेला आहे आणि म्हणून त्या सर्व गोष्टी म्हणजे मला मनस्ताप झाला आणि म्हणून मी फायरिंग केली। हो, स्वतः झाडगी गोळी मी, मला काही पश्चाताप नाही, कारण माझ्या मुलांना जर पोलिसांच्या समोर जर मारत असतील पोलीस स्टेशन मध्ये तर मग मी काय करणार? पोलिसांनी डेअरिंग करून पकडलं मला, पोलिसांचे डेअरिंग मुळे तो वाचला, पोलिसांनी हस्तक्षेप केला, त्यांच्या डेअरिंग मुळे तो वाचला। जीवे मारणार नव्हतो, पण जर माझ्यावरती कोणी असं करत असेल पोलिसांच्या समोर तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे। आणि एकनाथ शिंदे साहेब असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर पाडून ठेवलेले आहेत आणि एकनाथ शिंदेने दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलेलं आहे। मी वरिष्ठांना बऱ्याच वेळा सांगितलं होतं का हे लोक माझं वारंवार इन्सल्ट करतात। या लोकांनी माझे जिथे माझा निधी वापरला जातो त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे खासदार स्वतःचे बोर्ड लावतो जबरदस्तीने। प्रत्येक वेगवेगळी सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी मी निधी आणला राज्य शासनाचा त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेनी बोर्ड आपले स्वतःचे गावले। माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले। एकनाथ शिंदेनी त्या भ्रष्टाचारामध्ये किती पैसे काढले त्यांनी शिंदे साहेबांनी सांगावे। मी जागा घेतली होती 10 वर्षापूर्वी। त्या जागे मालकांना आम्ही पैसे दिलेले 2 वेळा 3 वेळा, नंतर ते सह्या करायसाठी येत नव्हते। मग आम्ही कोर्टात गेलो, कोर्टातून केस जिंकलो आम्ही आणि केस जिंकल्याच्या नंतर ज्या टायमाला सातबागा आमच्या कंपनीच्या नावावरती झाला त्या टायमाला महेश गायकवाड येऊन त्या जागेवरती जबरदस्तीने कब्जा केला त्यांनी। मी परवा दिवशी सुद्धा त्यांना विनंती केली होती की हे जबरदस्तीमध्ये कब्जा घेऊ नका, तुम्ही कोर्टात जा, कोर्टातून ऑर्डर आणा। कोर्टातून ऑर्डर आणली तर लगेच आम्ही
ही जागा तुमची तुम्हाला देऊन टाकू, पण तुम्ही कोर्टात जा, दादागिरी करू नका. पण त्यांनी काल परवा दिवशी सुद्धा दादागिरी केली आणि आज सुद्धा दादागिरीने पुन्हा कंपाऊंड तोडून आले ते लोक. आणि पोलीस स्टेशनच्या समोर जवळजवळ 400-500 लोक घेऊन आला होता तो तिथे. माझा मुलगा पोलीस स्टेशन मधून बाहेर जात होता, त्या टायमाला त्यांनी माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. मला ते सहन झालं नाही. पश्चाताप मला अजिबात नाही, कारण मी एक व्यावसायिक माणूस आहे. पण माझं आयुष्य जर खराब होत असेल, माझ्या मुलांसाठी मी एवढं केलं आणि माझ्या मुलांना कोणी जर तिथे गुन्हेगार मारत असतील तर मी जगण्यात अर्थ नाही. एक बाप म्हणून आहे, माझ्या मुलाला कोणी मारत असेल तर मी कदापि सहन करू शकत नाही. शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते बीजेपी सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत. माझ्या सोबत सुद्धा गद्दारी केली. एकनाथ शिंदेकडे आजही माझे करोडो रुपये बाकी आहेत. शिंदे साहेब अगर देवाला मानत असेल त्यांनी शपथ खाऊन सांगायची की गणपत गायकवाडचे किती पैसे बाकी आहेत. आणि ते गणपत गायकवाडचे एवढे पैसे खाऊन सुद्धा तो शेवटी गणपत गायकवाडच्या विरुद्धच काम करतोय. पुढे कोर्टाचा निर्णय असेल तो मला मान्य आहे, पण महाराष्ट्रामध्ये अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर या सगळ्या संदर्भात अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कुणीही कायदा हातात घेण्याचं काम करू नये, सर्वांना नियम कायदे सारखे आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार केलेला आहे. पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर हा सगळा प्रकार घडलेला आहे. मात्र यानंतर कायदा हातात कोणीही घेऊ नये असं म्हणत अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. या सगळ्या मुद्द्यावरून त्यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिलेली. या सगळ्या प्रकाराबाबत काय नेमकं ते म्हणाले ऐकू. आमदारांचं फोनवर देखील जी 24 तास का कोणीतरी दाखवतं ते चॅनल, आणि तेही मी बघितलं. वास्तविक काय नक्की तिथं घडलंय आणि तो अतिशय म्हणजे वैतागलेला माणूस कसा बोलतो तशा पद्धतीनं काही त्याचं वक्तव्य चाललेलं होतं. मीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये. कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यांना समान आहे. कॉमन मॅन असेल किंवा वरच्या पदावर कोणी बसलेला असेल तरी देखील त्यांना सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत. एवढ्या टोकाचे मजल का त्यांनी मारली, इतका टीव्ही चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते पण कायद्याला धरून अजिबात नव्हतं, हे माझं स्पष्ट मत आहे.